व्हाईट बॉल आणि नॉन स्ट्रायकर रनआउट साठी रिव्ह्यू आहे, आपण हे दक्षता घ्या. पहिला चेंडू नक्कीच सुरेख टाकला तर सुशील टाक. मागील जेव्हा सामना झाला राजे शिवछत्रपती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल या खेळाडूच्या नावावर होती. अप्रतिम खेळ ज्यांनी साकारला तोच खेळाडू पाहू शकेल. मैदानाच्या आतून चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू निर्धाव नक्कीच टाकला गेला. चांगली सुरुवात केली गेली. निर्धावाने सुरुवात करतोय या सामन्यामध्ये सचिन खरत स्ट्राईकवर आहेत. उद्देश खरत नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस पाहू शकाल लोड फुलटॉस बॉल होता. पाहू शकाल दीपक टेंभुर्णे आले. चेंडूवर परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एकने पुढे खाता उघडतोय म्हणजे नवकिरण मायकोप या संघाचं. यानंतर यावेळी अपरचा चेंडू होता. टॅप केला गेला. लेफ्ट हँड बॅटरच्या माध्यमातून फेकी नक्कीच केली गेली. तुषार आहे चेंडूला फील्ड करते परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली. यानंतर GNCC पालघर विरुद्ध पॅराडाईज बोईसर दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं यानं होणार सामना असणार आहे. GNCC पालघर विरुद्ध पॅराडाईज बोईसर असा सामना. 3 चेंडू 2 धावा धावफलक लगावले गेल्या. 2 सिंगल नक्कीच परिपूर्ण केले गेले. ऑब्रेक केला गेला. टॅप केला गेला. कुणाल गुप्ता चेंडूवर येतोय. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण केले गेले. एकही धाव घेतली नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि धावा इत्यादी धावफलकर मात्र 2. गोलंदाज सुशील परत एकदा हलक्या बॅटने नक्कीच पुश केलं गेलं. एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धफळक एक पुढे सरसावते. धावसंख्या 3 अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. राकेश परदेशी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल परिचित ठाकूर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या सुद्धा करूया आपण वेलकम या स्पर्धेमध्ये. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गॅपमध्ये. उद्देश घरच्या बॅटबॉलला सुरेख चौकार. षटक क्रमांक पहिला संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीत धावांची गोष्ट की धावा आहे त्या बिनगडी बाद 7 धावा. नक्की 3 सिंगल 1 चौकार आणि 2 चेंडू आलेत निर्धाव. अशा प्रकारे आपण पहिला षटक पाहिला. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून झाली आहे. पहिले 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केले होते गोलंदाज सुशील टाकने परंतु शेवटच्या चेंडूवर गॅपमध्ये चेंडू खेळला होता. चौकाराला उद्देशच्या बॅटमधून आपण पाहतो. यावेळेस 45 स्पीडअप करा. 15 मिनिटांच्या तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या. जास्त वेळ स्पेंड करायचा नाही. पंच आपण सुद्धा कळवायचं दक्षता घ्या. चला सुशील 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 4 षटकं ही परिपूर्ण करायची. ते आपण पहिल्या सामन्यापासून अनाउन्समेंट करतोय. नक्कीच टायमर आहे त्या अनुषंगाने तुम्हाला सामना खेळायचा आहे. तुषार यावेळेस गोलंदाज मार्कवर झालाय. खेळाडू पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी केली परंतु गॅदा करताना दीपक टेंभुर्णे यांना चेंडू जर हातामध्ये आला असता कुठे सचिन घरातला बॅक टू डगआउट जावा लागला असतं परंतु चेंडू गॅदा करताना सिंगल धावनच परिपूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल समीर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 8. उद्देश 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय. यावेळेस ऑफसाईडला खेळला गेला. दीपक चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. यावेळेस उद्देशला जावं लागेल मैदानाच्या वर. पहिला गडी होतोय बाद. ते म्हणजे नवकिरण मायकोप या संघाचा गॉन. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आला. नॉन स्ट्राईक एंडवर ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत त्या मात्र 8. 1 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ ऋषिकेश न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर. पण सचिन आपण पाहू शकाल स्ट्राईकवर आहेत. यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. दीपक चेंडू खाली होते. कुठली धाव नाही. डॉट बॉल आलाय. यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला. आलम पाहू शकाल चेंडूवर आला. चेंडूला फील्ड केले गेलं. नक्कीच 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 9. चार चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्गस्थ. 9 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न दीपकने शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं आणि चेंडूला सोडून दिलं. बॉक्स आउटच्या मध्ये ऋषिकेश सुद्धा मैदानाच्या बाहेर. दुसरा गडी बाद झालाय. धावा आहेत त्या 9. धाव फलकावर.
धन्यवाद. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. धावा आहेत त्या मात्र धावफलकावर 9 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळी सरळ बॅटिंग खेळला गेला. फटका सुरेख. कुणाल गुप्ता चेंडूला फील्ड करतो. फे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेले. आपण पाहू शकाल अरविंदच्या माध्यमातून सुशील टाक चांगला बॅकअप दिला गेला. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्ती. धावांची गोष्ट की धावा धावफलक मात्र 9. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अजूनही येणारे असतील या इनिंग्समध्ये 2 षटकांचा खेळ बाकी असेल. ज्यानंतर GNCC पालघर संघ संगणक सज्ज राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तर एका बाजूला असणार आहे पॅराडाईज बोईसर. दीपक टेंभुर्ने आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज मैदानावर सज्ज होत आहेत. चला थोडं स्पीडअप करा. पाहू शकाल ऑफ साईडला पण 4 खेळाडू, ऑन साईडला 3 खेळाडू सज्ज केले गेले. सुशील, कुणाल आणि आलम असे 3 खेळाडू ऑन साईडला सज्ज आहेत. पहिला चेंडू लहान होता. यावेळी पाहू शकाल फक्त दिशा दिली गेली. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने चेंडूला पाठवून दिला असता सीमारेषा पार. लॉंग ऑफ रिझम मध्ये आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावले गेला ते म्हणजेच तब्बल 13 धावा. चला एका षटकामध्ये एकाच मिनिटिंग असा आउट आहे. ही दक्षता घ्या. तेरा धावा धावफलकाला लगावले गेला. पाहू शकाल अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये तब्बल 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. आपण आलम चेंडूवर आलाय. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 14 धावा. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवर चौकार. आणि केत आपण पाहू शकाल स्ट्राईकवर नवीन बॅटर आले तो म्हणजेच 4थ्या क्रमांकावर. यावेळेस फटका तर सुरेख खेळला होता. पण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण दिनू आणि समीरच्या माध्यमातून आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सहसा. धावसंख्या 18 धावा. धन्यवाद. धावसंख्या 2 पोहोचेल. 18 अंकावर. अनिकेतने पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच खेचला गेला ऑफ साईडला. खराब क्षेत्ररक्षणाला दिनू आणि समीरच्या माध्यमातून थोडासा कॉम्बिनेशन चांगला नव्हता. हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न थोडासा काही गडबड पाहायला भेटली आणि हा सुरेख चौकार आला. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 3रा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. दीपक टेंभुर्ने ऑफ साईडला खेळला गेला. अरविंद चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. थोडासा लेट धावला अनिकेतनी. आउट झालाय. पंचाने बोट वरती केला आणि DRS घेतलाय. डिझाईन रिव्ह्यू सिस्टम अनिकेतच्या माध्यमातून पंचांच्या या डिझाईनला पाहू शकाल चॅलेंज केले. 18 धावा धावफलकावर आहेत. या चेंडूनंतर नक्कीच प्रतिक्रिया स्कोर सांगितले. बघूया आपण DRS मध्ये काय दाखवला जाईल आणि काय घडलंय बिघडलं नक्कीच पंच नक्कीच दर्शवतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. अरविंदने चांगली फेकी केली. परंतु पाहू शकाल बॅटर पोहोचलाय का नाही हे पाहिलं जाईल. चला पंच नक्की दर्शवतील. पॉपिंग वेळ पोहोचला नाही आणि थोडासा लेट राहिला आणि अनिकेत बाद झाला धावची चेरपामध्ये. फलंदाज गॉन. नवीन बॅटर पाहू शकाल बॅटिंगसाठी आले ते म्हणजे बॅट्समन पाहू शकाल सागर. 18 धावा धावफलकावर आहे. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हल हल हल
चेंडूची गोष्ट केली, चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4-2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल, 2 चौकार नक्कीच चाललेत, परंतु 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. स्लो चेंडूचा फटका सुरेख खेळला गेला, यावेळी चौकार आलाय. पायाने चेंडू ओढण्याचा प्रयत्न केला होता परंतु चौकार आलाय. नक्कीच कॅप्टन आहे सचिन घरत चांगले फटकेबाजी करतोय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले या षटकामध्ये. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 22 धावा 22. सचिन यांचे सुपुत्र आहेत आमच्या बरोबरीने. आपण पाहू शकाल स्नेहिल सामन्याचा आनंद घेतात तुमच्या कॉम्बॉक्स मधून. धावसंख्या 22 धावा फटकावर. तिसरा षटक मार्क असतं. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला असणार आहे. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्सकडे चेंडू आला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीत धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 3 गडीच्या बदल्यामध्ये 23 धावा 23. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे आपण दक्षता घ्या. जीएनसीसी पालघर अप्सर आणि पॅराडाईज बोईसर संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी 23 धावा 23. तर नवीन गोलंदाज पाहू शकाल आलम आलाय गोलंदाजमाकवर. आलमला इंट्रोड्यूस केल्या गेल्या गोलंदाजमाकवर. आज ब्रिजेश सामन्यामध्ये दिसत नाहीये. पहिला चेंडू सरळ टाकला गेला होता आणि यावेळेस पाहू शकाल फेकी केली गेली. तुषार चुकी करतो. एक सिंगल धाव नक्कीच लेग बाय मध्ये परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे 26 धावा. नक्कीच ब्रिजेश नाहीये गोलंदाज आपण पाहू शकाल आलमला इंट्रोड्यूस केले गेले. विनय करोत्या सुद्धा खेळत नाहीये. सामन्याचा आनंद घेत आहेत मैदानाच्या बाहेर. त्याची कमी सुद्धा खळली जाईल का आपण पाहू शकाल आलमला नक्कीच नौका गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस केले गेले. चांगली सुरुवात केली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर लेग बायची 1 धाव खर्च केली. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता. ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता परंतु सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या झोपळक जाऊन पोहोचेल 25 धावा फटकावर. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. सरळ सोडला गेला गॅपमध्ये नक्कीच महावीर सेठ याच्या बॅनरवर सन्मानित करत चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचेल 29. अजून येणारे शेवटचे अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा धावफलकावर लगावले गेले. नवकिरण मायखोप संघ यावेळेस बॅटिंग करत असताना सचिन एका बाजूला सागर आपण पाहतोय. अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू आहे सागर. नवकिरण मायखोप संघासाठी खेळत असताना शॉर्ट चेंडू फक्त दिशा दिली गेली. कुणाल गुप्ताला बीट करून चेंडू निघून जायचा. सीमारेच्या 12ला बॅक टू बॅक दुसरा चौका 4. हे 19 अंकावर खेळतोय सचिन. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून लगावले गेले. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 33 वर 3 पूर्णांक आपण पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ संपला. चला स्पीडअप करा. भीमनगर संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे. 33 धावा 33. साहित्य मी मंडप डेकोरेशनच्या बॅनर पाहू शकाल. आमच्या स्क्रीनवर दाखवत असताना रोहन गावड जबीर खान यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेशन केले गेले. या स्पर्धेत चांगली लाईट लगावली गेली. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न धाव घ्यायचा प्रयत्न करतात खेळाडू परंतु धावची 4 धावांमध्ये सागर सुद्धा बॅक टू डगआउट. गडी क्रमांक 4 बाद झाला. 33 धावा धावफलकावर. शेवटचा अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम षटकामध्ये 1 चेंडू. त्याला टॉस साठी कॅप्टन्स सज्ज राहिले की टॉस साठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत आपण. पॅराडाईज बोईसर रेहान चला टॉस साठी या. अफसरला टॉस साठी यायचंय. सोपान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॉप एंडवर आहेत. फटका सुरेख खेळला गेला. सुशील टॅक्चरला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे 34 धावा 35 धावांचा पाठला करा. 35 धाव बनवायचे आहेत विजयासाठी. तुझ्यासाठी रेडी कवा पण बनना माझी तू दुल्हन.
राष्ट्रवादीचे. सर विकी भोईर यांच्या शुभेच्छा पण टॉस करणार आहोत. वन मॅन शो पंचाळी ग्रुपचे एक मुख्य घटक ज्यांनी चांगली मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. आणि पॅराडाईज बोईसर विरुद्ध पाहणार GNCC पालघर या दोन्ही संघामध्ये संघ चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जातोय. आणि एका बाजूला पंचाळी तर एका बाजूला वन मॅन शो असं आपल्याला कॉल करायचा आहे. अप्सर वन मॅन शोचा कॉल केला गेला आहे आणि पंचाळी आलेला आहे. नक्कीच टॉस विन झाला पॅराडाईज बोईसर. खूप खूप धन्यवाद विकी. रिहान, टॉस आपने जीता, क्या लेना चाहेंगे? फील्डिंग. कैसा लग रहा है ये मैदान देखकर और जो विकेट बनाई गई उसके बारे में क्या कहेंगे? जो लाइट्स लगाई गई हैं उसके बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा टूर्नामेंट, और इधर जब भी टूर्नामेंट होता है और अच्छा ही होता है, और ये बार तो लाइटिंग भी लगाई है तो बहुत अच्छा टूर्नामेंट. फर्स्ट टाइम आप इस मैदान पर खेलते हुए नजर आएंगे, शायद ऐसा लग रहा है कि पहला टूर्नामेंट होगा इस मैदान पर आप खेलेंगे. नहीं, तीसरा टूर्नामेंट है, और 2 साल से हर रेस क्वार्टर और एक बार सेमी आ रहे थे शायद, और ये साल फाइनल मारने गए तीसरी बार. तो कैसा लग रहा है फिर से एक बार इस मैदान पर आकर फील्डिंग आप करना चाहेंगे? GNCC टीम काफ़ी बढ़िया है, अफसर जैसा खिलाड़ी है और जावेद जैसा खिलाड़ी है, सिरोज जैसा खिलाड़ी है. क्या प्लानिंग होगी इनके खिलाफ? अच्छा टीम है, वो लोग का बॉलिंग और बैटिंग बहुत अच्छा है, और जाहिद और अफसर है बहुत टाइम से अच्छा खेल रहे, तो हम लोग का भी अच्छा खेलना पड़ेगा तभी जाके जीतेंगे. पिछला जो टूर्नामेंट था 18 रन आपने डिफेंड किए थे मेगा फाइनल में, मगर विशाल आगरे जो टगीर नहीं है, शादी उनकी हुई है, उनकी कमी कहीं ना कहीं आपकी गेंदबाजी में नजर आ रही है. फिर आपके जो गेंदबाज है निशांत पवार ने अच्छी गेंदबाजी की थी, एक अच्छा गेंदबाज आपको मिला उनकी कमी के जगह पर. कमी तो है क्योंकि वो फील्डिंग भी करते, बैटिंग भी करते, टाइम आने पर बॉलिंग भी करते, तो उनकी कमी तो महसूस होती है, पर टीम जीत रहे वो बहुत अच्छी है. बहुत अच्छे आपने जवाब दिया. बॉल आपको चॉइस करना है. अफसर, टॉस आपने गवाया, अगर आप टॉस जीते तो क्या लेते? हम लोग भी फील्डिंग ही करते हैं. अगर बल्लेबाजी आपको करनी तो क्या प्लानिंग होगी? जो अभी तक अपने मैचेस देखे होंगे, चेस करते थोड़ा सा कहीं ना कहीं डिफिकल्ट नजर आ रहा है, मगर एक अच्छा बैटल देखने को मिलेगा दर्शकों को. हाँ, देखने मिलेगा. और टूर्नामेंट की तारीफ किस तरह से करेंगे आप? पंचाली में अंकुश भाई लोग का टूर्नामेंट हर साल अच्छा ही होता है, और इस साल उन लोग ने और ज़्यादा अच्छा किया. तो बेस्ट ऑफ लक. ज़्यादा वक्त हम नहीं लेंगे, चलेंगे मैच की तरफ. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. बॉल आपको चॉइस करना है. हल हल तो चलेंगे मैदान के अंदर. 2 गेंदों पर 2 चौके लगा चुके हैं सुशील टाक. रन बनाने इस मैच को जीतने के लिए 35 रनों का लक्ष्य है. अच्छी शुरुआत की गई सुशील टाक द्वारा. अच्छे फॉर्म में है, एक बेहतरीन हरफनमौला खिलाड़ी के रूप में जाने जाते हैं. अनिकेत के ऊपर हल्ला बोल इस वक्त देखने को मिलता हुआ. 2 बेहतरीन शॉट इनके बल्लेबाज देखने को मिले. 2 लगातार चौके लगाए हैं सुशील टाक ने. 35 का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. सीधे बल्ले खेला खिलाड़ी वहां पर है. ऋषिकेश गेंद को फील्ड करते हुए नजर आए. डॉट बॉल. 3 गेंदे 8 रन लगे स्कोर कार्ड पर. यहां से बनाने 27, आने वाले गेंदे होंगे 21 गेंदे 27 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए. और यहां पर क्या शॉट खेला है. जिस गति से गेंद आई उस गति से गेंद को भेज दिया मैदान के बाहर 4 रन के लिए. इस ओवर में अभी तक 3 चौके लगाए. ज्यादा हाव भाव देखने को नहीं मिल रहा बल्लेबाज का. बेहतरीन तरीके से गेंदों को मैदान के बाहर भेजते हुए नजर आ रहे हैं. 4 रन. स्कोर कार्ड 12 पर जा पहुंचा स्कोर कार्ड. चार गेंदे और 12 लगे. भी 2 गेंदों का खेल बाकी. अनिकेत थोड़े से महंगे साबित हो रहे हैं. दीपक टेम्बू ने इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर है. अभी तक कोई गेंद नहीं खेली है. फिर से एक बार करारा स्मैशर. उतने खूबसूरत फील्डिंग कप्तान सचिन
घर द्वारा अपनी टीम के लिए बहुमूल्य 4 रन बचाए हैं। अभी भी एक गेंद का खिलाना बाकी होगा। 5 गेंदे 12 यहां से बनाने भी इस मैच को जीतने के लिए 23 रन। इस वक्त बैकफुट पर आकर पॉइंट में खेलना चाहते थे मगर सिंगल रन पर यहां पर संतुष्ट होना होगा। ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त। 1 ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट गवाए 13 रन लगे स्कोर कार्ड पर। 2 गेंदें बिंदी आई हैं, 3 चौके और 1 सिंगल। ये ट्रॉफी से हम देख सकते हैं हमारे स्क्रीन पर खूबसूरत ब्लैक ट्रॉफीज लगाई गई हैं। खूबसूरत ट्रॉफीज देखने को मिलती है इस वक्त वन मैन शो पंचाली द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में। ये हम देख सकते हैं 40+ की टीमों के लिए भी बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेहतरीन खिलाड़ी के लिए शूज रखे गए हैं इस प्रतियोगिता में। वो भी दिखाए जा रहे हैं। मुन्ना जायसवाल कैमरामैन की भूमिका निभा रहे। इस वक्त मैन ऑफ द सीरीज की बाईसाइकिल रखी गई है। सम्माननीय संजय मोरेश्वर मात्रे इनके माध्यम से स्पॉन्सर की गई। कैलाशवासी मोरेश्वर दाजी मात्रे इनकी याद में साइकिल दी गई है। मैन ऑफ द सीरीज जो खिलाड़ी बनेगा, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, उन्हें ये बाईसाइकिल दी जाएगी। महिलाओं का ग्रुप भी दिखाया जा रहा है हमारे बैनर पर। जो सरपंच चषक 2024 वन मैन शो पंचाली के माध्यम से अच्छे बैनर लगाए गए हैं। महिला को भी अच्छा खासा सम्मान इस वक्त इस मंच पर दिया गया। तो चलेंगे मैदान के अंदर। नए गेंदबाजी के लिए आएंगे। इस वक्त देख सकते हैं हम नितिन आए हैं। यहां से रनों की बात की जो 23 रन डिफेंड करने हैं। 22 रनों का लक्ष्य होगा। टैप यहां पर खेल दिया कैमरामैन, वहां पर उनके सलामी की गेंद जाती हुई 4 रन के लिए स्कोर कार्ड 4 से आगे चलता हुआ जा पहुंचा 17। सुशील की बात की जाए अभी तक गेंदें खेली हैं 7 गेंदे और 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 4 चौके 1 सिंगल के माध्यम से बेहतरीन गोल्डन फॉर्म में ये बल्लेबाज है। बैठक खेल दिया था इस वक्त। वहां पर गेंद हवा में थी, कहीं ना कहीं मौका बन सकता था क्योंकि बल्ले का सही संपर्क नहीं हुआ था। बल्ले का ब्लेड लगकर गेंद ट्रैवल हुई थी। खिलाड़ी वहां पर थे, गेंद को रोकने में कामयाब जरूर हुए। बिंदी गेंद आती हुई, फ्लाइटेड गेंद। इस वक्त टॉस बॉल डाला गया। टप्पा के बाद गेंद थोड़ी सी अंदर की ओर है। सरप्राइज किया बल्लेबाज को। डॉट बॉल आती हुई पहली गेंद पर चौका। पिछली 2 गेंदें डॉट आई हैं। यहां से अगर बात की जाए इस मैच को जीतने के लिए बनाने 18, आने वाली गेंदों की बात की जाए 15 गेंदें, 18 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। 15 बॉल 18 रन टू विन। बल्लेबाजी करती हुई टीम किंगफिशर भीमनगर। फुल टॉस बनाकर इस वक्त टैप कर दिया, गेंद को भेज दिया मैदान के बाहर 4 रन के लिए। 5वां चौका इस वक्त सुशील टाक ने लगाया अपने बल्ले से। रन की बात की चरण जापो जिसको 21 और 21 में बल्लेबाजी करें। 10 गेंदे 21 में बल्लेबाजी कर रहे हैं सुशील। 4 गेंदे हो चुकी हैं, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी होगा। बॉल टू रन इक्वेशन आ चुका है इस वक्त। 14 गेंदे 14 का लक्ष्य होगा। हल्के बल्ले से खेलने का प्रयास था। गेंद बेहतरीन से गेंद विकेट कीपर के दस्ताने में। डॉट बॉल, छोटी गेंद और खोटी गेंद। गेंद को भेजता है मैदान के बाहर 4 रन के लिए। ओवर नंबर समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति के रनों की बात की जाने लगे स्कोर कार्ड पर 25-25। यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 10, आने वाली गेंदें होंगी 12 गेंदें 10 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। इसके बाद पैराडाइज बोईसर बनाम जीएनसीसी पालघर ये मैच खेला जाएगा। टॉस जीता है पैराडाइज टीम ने और पहले गेंदबाजी का फैसला किया, बल्लेबाजी का इस वक्त न्योता दिया है जीएनसीसी पालघर टीम को। बड़ी से तो सागर इस वक्त नए गेंदबाज आए हैं। यश भोईर कुडे से लगे थे। यश भोईर आमच्या कॉम्बॉक्स कडे सागर आए हैं इस वक्त गेंदबाजी के लिए। अपने कोटे की पहली और टीम की तरफ से 30 ओवर लेकर आ रहे हैं। 12 गेंदे तो चलो स्पीड अप करे नवकिरण माइको प्लीज। पहली गेंद इस वक्त टैप कर दिया दीपक टेम्भुर ने। पहली गेंद खेली और पहली गेंद को भेज दिया मैदान के बाहर 4 रन के लिए। ये जोड़ी काफी महत्वपूर्ण है किंगफिशर भीमनगर टीम के लिए। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन बल्लेबाजी के लिए सुशील टाक और दीपक टेम्भुर ने। रोने की बात की जाए 29 पर जा पहुंचे स्कोर कार्ड। छोटी गेंद फिर से एक बार टैप करना चाहते थे, गैप में गेंद 4 रन के लिए। बैक टू बैक 2 चौके आए। हालांकि शॉट से खुश नहीं थे बल्लेबाज। जिस तरह से शॉट खेलना है उस तरह का शॉट बल्ले पर आया नहीं था। 2 बैक टू बैक चौके लगाए हैं।
और इस वक्त एक सिंगल आता हुआ, मैच स्कोर कार्ड लेवल होता हुआ। 3 गेंदें 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं दीपक। 1 रन की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। मात्र 1 रन का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। बात की जाए अभी तक 3 गेंदें हो चुकी हैं 30 ओवर पर गति पर। 1 रन का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए आने वाली 9 गेंदों पर। इस वक्त नो बॉल अंपायर ने 2 दशा और ये खराब फील्डिंग, चौका आता है। इस मैच को जीत लिया किंगफिशर भीमनगर ने। मात्र 15 गेंदों में रन बनाए हैं। कॉन्ग्रेचुलेशंस दीपक एंड सुशील, हार्ड लक सचिन घरत एंड टीम। चला आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे लगेच। Everybody say. इस मैच के मैन ऑफ द मैच सुशील टाक, 13 गेंदे 29। सुशील आइए मैन ऑफ द मैच के लिए। संतोष पाटील यानंतर आपण आवाज ऐकू संतोष पाटील यांचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार। सुशील टाक ठरतायत मॅन ऑफ द मॅच, जे आपण देणार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। अप्रतिम पुरस्कार या स्पर्धेमध्ये 5 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण देणार आहोत। प्रफुल्लजी पाटील यांच्या माध्यमातून कॅप स्पॉन्सर केली गेली, तसंच हेमंतदादा म्हात्रे यांच्याकडून बॅट ग्रिप आहे। पंच ग्रामपंचायत सदस्य नैनाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पेन आम्हाला स्पॉन्सर केले गेले, तसंच भविष्यकाल विस्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सॉक्स दिले गेलेत आणि आदरणीय सन्मान्य निलेश मोरेश्वर म्हात्रे यांच्याकडून एक अप्रतिम ट्रॉफी दिली गेली आहे। सुशील टाक लगेच मॅन ऑफ द मॅच साठी या। सुशील भोवतेश दादा पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। भोवतेश दादा पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या। सुशील वरती या। भोवतेश दादा आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच द्या। नक्कीच आपण पाहू शकाल